भारतीय संस्कृतीतल्या आषाढी एकादशीचं महत्त्व बालमनावर बिंबवण्यासाठी डॉक्टर के.ब. हेडगेवार पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयातर्फे दिंडीचं आयोजन करण्यात आलं। विठ्ठल व रखुमाईच्या वेशात लहानग्यांनी विठ्ठल नामाचा जप करत दिंडी काढली। शाळेपासून सुरू झालेली ही दिंडी महालक्ष्मी देवळापर्यंत होती। विठोबाचं नामस्मरण बालकांनी करावं व आपल्या परंपरा संस्कृतींशी त्यांचं नातं आणखी दृढ व्हावं यासाठी दिंडीचा उपक्रम राबवल्याचं शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा जोशी यांनी सांगितलं। यावेळी शिक्षकांनी व पालकांनीही दिंडीचा हा उपक्रम अतिशय चांगला असल्याचं मत व्यक्त केलं। दरवर्षी इथं आषाढी एकादशी निमित्त आमची नर्सरीची जी मुलं आहे त्यांच्याकरता नवाच उपक्रम आम्ही गेल्या वर्षापासून सुरू केलेला आहे आणि तो इतका सुंदर होतो की जी मुलांना तर कळतं की एकादशी म्हणजे काय ते। आज आम्ही आषाढी एकादशीसाठी दिंडी काढलेली आहे। ही लहान मुलांना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आषाढी एकादशीला खूप महत्त्व आहे, कारण या काळामध्ये सुगीचे दिवस चालू होतात आणि ह्या सुगीच्या दिवसांच्या पूर्वी शेतकरी आपली एक देवावर भक्ती दाखवतात आणि ते असं देवाला साकडं घालतात की आता चांगला पाऊस पडू दे आणि आमचं पीक चांगलं होते, म्हणून ते देवाकडे आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय ह्यामध्ये या आषाढी एकादशीच्या ह्याच्यामध्ये वारीमध्ये जास्तीत जास्त सगळा वारकरी संप्रदाय असतो। तो वारकरी संप्रदाय हा शेतकरी समाजात असतो। हे सर्व शेतकरी आपला उत्साह तिथे साजरा करतात आणि तिथून येऊन आपल्या शेतीच्या कामाला लागतात। याचप्रमाणे आपल्या मुलांना देखील, आमच्या मुलांना हे काय असतं, आपली संस्कृती काय आहे, हे कशासाठी केलं जातं, या सगळ्याचं विठ्ठलाचं हे व्हावं, बाबा आपला हा देव आहे, आपण त्याची आराधना करायला हवी, यासाठी आम्ही मुलांची ही दिंडी काढतो। तर या आषाढी एकादशी निमित्त विठोबाचं काहीतरी नामस्मरण करावं, मुलांनी त्यामध्ये सहभाग घ्यावा, यासाठी आम्ही उपक्रम सुरू केलेला आहे आणि लहान मुलं टाळ मृदंगाच्या साह्यानं या दिंडीमध्ये सहभागी होतात। वेगवेगळे पोशाख करून मुलं विठोबा रखुमाई आणि पालखी या सर्व गाजत वाजत आम्ही इथून ती पालखी नेऊन ती देवळामध्ये नेऊन शाळेमध्ये येऊन विसर्जित करतो। पणजीहून GoTV साठी रवींद्र दळवी।